लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे। मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त 6 महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावावर जरी असले तर पैसे येणार नाहीये। अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना। पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची। मला माझी आता वय झाली, मला पैसे नाही आले, पण बाकीच्या लोकांची लाडक्या बहिणीला मतदान घेऊ तर ते मत घेतले तर पैसे दिले, आता बंद केले तुम्ही। आणि ते आर्थिक मला काय आर्थिक माझी मी वय झाली, मला आर्थिक आहे, पण ज्याला लागत ते आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर्थिक होतं ते बंद केलं तुम्ही। कसं मत म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं का त्याच्यावर बंद केलं, पण तुम्ही विकत घेतलं सगळं मत, विकत घेतलं सगळं बंद केलं तुम्ही घरी। आता आमच्या मसाला बसले याच्यामध्ये लोक आम्हाला लय बोलत ते लोक कंडक्टर साहेब शिटाचा म्हणून बस मध्ये, आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद करलेले, त्याला सांगा तुम्ही बोला म्हणून। एसट्याला बरं लई एसट्या कमी केल्या त्यांनी, असा करता होतो एसट्याला लय होतं लगे, माणसाला करून काय फायदा केला तुम्ही? येऊ तर बंद केलं चालू, आता बंद केलं तुम्ही। डायवर लोक लय बोलत माहिती का पिसा म्हणून। आता गोरगरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले, सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत, सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत। यांनी खाते खोलले, यांनी पॅन कार्ड काढायला सांगितले आणि सर्वसामान्य तर सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती, मग गरिबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे। एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले, सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते, मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का? गाडी घेतल्यावर काय फरक पडतो? अहो सामान्याकडे गाडी असते ना, मोबाईल असतो, गाडी असते, मग तुम्ही त्यांचे नाव बघणार? मग तुम्ही मतदानाच्या अगोदर तशी 8 दाखवायची होती ना, तसं 8 दाखवायची होती की तुम्ही या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही, योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला ही भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे ना। आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली सरकारनं। आमचं मत घ्यायपुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरविल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही, इतक्या पुरतच नाही आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी। आता कुठे गेल्या पैसे पाठवाना काही करेना, मग आता गाड्या घोड्या घेतल्या तर काय नवल झालं, सगळ्याला पैसे पाहिजे। लेका बाळांना दवाखान्याला यायला पैसे नाही द्यायचे, कुठे जावा मागायला, कोणाला मागायला जावा? मग तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे, का नुसतं आमचे मतदान टाकू तर आमच्याकडून टाकून घेतले, लाडक्या बहिणी ठरवले। आता लाडक्या बहिणीने तर कुठून लाडक्या बहिणी आता उपाशी मारा का? मग कुठून पैसा येईन? आता पैसे नाही काय नाही, मग तुम्हाला आमचे करूच तर मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला? काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा। लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना, महिन्या पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला। आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे, पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले नुसतं मतदान होत तर तुम्ही निवडून येऊ तर आम्हाला लाडक्या बहिणी ठरवल्या ना। आता पडे काय का जाग्या झोपी लागले तुम्हाला? आता द्यायला नाही आम्हाला पैसे आदले, आम्ही मग आता कोणाला मागाव पैसे आदले? गाड्या घोड्या लेखाने घेतल्या, सुनल्या म्हाताऱ्या कोताऱ्याला काय कामाच्या? कुठे जाणं येणं गावाला जत्राला मग जायला लागतेच गाड्या घोड्या, मग गाड्या घेतल्या मग का पैसे नाही पाठवा सरकार। बघा तुम्ही आता लाडक्या बहिणींची प्रतिक्रिया बघितलेली आहे की लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहे। गव्हर्मेंटने ज्या अटी शर्ती काही बदलवलेल्या आहेत आणि त्यांचे पैसेसुद्धा अजून आलेले नाही। 28 फेब्रुवारीचा महिना पूर्ण गेलेला आहे आणि 1 मार्च हा महिनासुद्धा आता चालू झालेला आहे, तर 3 मार्चला पैसे येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच आता एक पेपरला आलेली बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर पेपरला आलेली बातमी आहे, लाडक्या बहिणींनी दरवर्षी करावी लागणार EKYC। तर काय या न्यूजमध्ये जे लिहिलेलं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी सरकार एक नवी नियमावली तयार करणार आहे। त्यानुसार आता लाभार्थी महिलेची प्राप्तिकर खात्याकडील नोंद तपासली जाणार आहे। तसेच त्यांच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी EKYC केली जाणार आहे। गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा नवा नियम केला जाणार आहे। आतापर्यंत अनेक महिलांना पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेतलेला आहे। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती।
या योजनेचा महायुतीमधील घटक पक्षांना चांगला फायदा झाला. आता या योजनेवर होणारा खर्च आवाक्यात आणण्याची ओरड होत असल्यामुळे सरकारने या योजनेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या व ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. विशेषतः लाभार्थी महिलेचे उत्पन्न 2.5 लाखाहून जास्त आहे का हे शोधण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. तसेच हॅतीचे प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे. म्हणजे सरकारच्या नव्या नियमानुसार आता लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन KYC द्यावी लागणार आहे. तसेच हॅतीचा दाखलाही त्यांच्या बँकेकडे जमा करावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या खात्यावर लाडक्या बहिणीची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. तर या पद्धतीची ही बातमी तरुण भारतला आलेली आहे की त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, त्यांचे इन्कम किती आहे हे त्यांना सिद्ध करावं लागेल. तसेच हॅतीचे प्रमाणपत्र म्हणजे जिवंत आहे नाही आहे त्याची KYC नो युअर कस्टमर हे KYC सुद्धा त्यांना दरवर्षी जून महिन्यामध्ये करावी लागणार आहे. तर या पद्धतीचे सरकारच्या नियमामध्ये बदल झालेला आहे. तर याकडे विशेष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असणाऱ्या लाभार्थ्यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तर चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच इतर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.